धन्यवाद. रंगमंचाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. आज मी सादर करणार आहे मुलांना मोबाईलचा वेळ का. कौन बोला मुझसे ना हो पाएगा. कौन बोला मुझसे ना हो पाएगा. अपना टाइम आएगा. उठ जा अपनी राह से तो उठ जा अब तलाश में. परवाज देख परवाने की आसमां भी पिघलाएगा. कौन बोला अपना टाइम आएगा. कौन बोला अपना टाइम आएगा. दमलोरे बाबा प्रॅक्टिस करून ॲन्युअल डेला गाणं सादर करायचं म्हणून मी प्रॅक्टिस करतो. सर म्हणाले तू खूप छान गातोस. तुझ्या आवडीचं कोणतंही गाणं तयार कर आणि ॲन्युअल डेला सादर कर. म्हणून मी गाण्याची प्रॅक्टिस करत होतो. आता फक्त 3च दिवस उरलेले ॲन्युअल डेला. आज उद्या परवा ग्रँड रिहर्सल आणि त्यानंतर ॲन्युअल डे फंक्शन. आता कोण बोलणार. सुया. हॅलो. हा सुया. हा हो चल घेऊया आपण. चालेल त्यांनी गेम खेळायला बोललो. हा हॅलो चल पटकन रेडी कर. आपण करूया स्टार्ट करूया. हो अरे चेंज नको करूस तू. तसंच ठेव. स्टार्ट कर लगेच. हा मी पण तुला पाहू शकतो आता. हा ऐक सुना. आता आपण लॉबीमध्ये आलो. हो आता आपल्याला प्लेन पकडायचं आणि गेम मध्ये उतरायचंय. चालेल. हो ते बघ प्लेन येतोय. हा ते बघ वरती लिहून आले 30 सेकंड लेफ्ट फॉर बोर्डिंग. अरे बोर्डिंगचा अर्थ म्हणजे चढायला. हा चालेल चल पटकन. अरे उतरव पटकन उतरव. आता नाही उतरलो ना नंतर उतरलो तर आपण गेम सुरू व्हायच्याच बाहेर येऊ. हा चल ब्रेक. मार. हा तसा पुढे चालत राहा. डोंट वरी. हा आपण युनिव्हर्सिटी मध्ये. हा तसं धावत राहा. हा मी इकडच्या कुठल्या तरी घरात आहे. अरे इंटेन्स मॅच चालली आहे. चल पटकन. अरे धाव मार. मी पण मारतोय. अरे अरे मागे राहा. अरे मार. अरे हा एक अजून लागतील तर सांग मला. माझ्याकडे आहेत. हो हा अरे हो पुढे तू ती वॉल दिसते त्याच्यावर उडी मारून त्या साईडला जातो. हा आणि तिथे एक जुनाट घर आहे मॅपमध्ये. हो त्या जुनाट घराचा तिथे पण तुला वेपन भेटतील. हा मी तिथे खेळलो तर तिथे वेळ गेलो. तिथे खूप वेपन्स असतात. हा धावतो मार. अरे रश कर लगेच त्यांच्यावरती. रश करत राहा. हा मार मेला. हा मार. खेळ. अगं आई काय मारतेस का. अगं खेळतोय दिसतोय ना. आणि तू कधी आलीस. झालं ऑफिस. अगं पण आता मारतेस काय. अगं सोन्यासोबत खेळतोय. हा हे थांबता मार. पहिला अरे सुन्या तू पण गेलास मी पण गेलो. अरे लीप कर. अरे परत स्कोर डाऊन झाला. काय तुझं दरवेळेस खेळत असताना नेहमी मध्ये येतेस. अगं पण हा केलेला अभ्यास 2 तास केला बरोबर. हा अगं 2 तास बोललो ना तुला. अजून किती करायचा अभ्यास. 2ला बसलो आणि 4ला उठलो आणि परत 4ला खेळायला बसलो मी. अगं पण हा फ्री फायर गेम. हा अगं पण हा काय तू पण तू नसतेस घरी. तू ऑफिसला बाबा ऑफिसला दीदी कॉलेजमध्ये. ती घरी असली तरी काय फरक पडतो. ती थोडी करते माझ्यासोबत. इथे ना गार्डन ना मैदान. माझे मित्र पण सगळे लावला. मग मी काय करू. तुला पण कळत नाही.
मी तुला सांगितलं ना घरी की तेव्हा चेसबोर्ड आण, कॅरम पण आण बोललो. तुम्हीच मला खेळायला लावतात, मग मी काय करू? नमस्कार, माझं नाव रवींद्रनाथ पाटील. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे एक पात्र अभिनय, पुष्पलताची परिस्थिती. पेन घ्या, पेन्सिल घ्या, वह्या घ्या. पेन घ्या, पेन्सिल घ्या, वह्या घ्या. ओ साहेब, पेन घेऊ नका. नको, हे घ्या पेन्सिल, रबर, वह्या. हे बघ कलर पेन्सिल. बघा, हे तुमच्या मुलाला खूप आवडतील. देऊ? नकोच का? बरं ठीक आहे. बरं, बघा. माझं नाव पुष्पलता. ओ साहेब, कुणाकडून काही घ्यायचं नसेल घेऊ नका, पण त्याची घेतला तरी करू का? पुष्पाराणी आपल्याला समजत काय? वाईल्ड Okay, start. गंगामाईच्या पाण्यानं पवित्र झालेली आहे. शिवशंकरांच्या डमरूनं ती रोमांचित झालेली आहे. हिमालयानं तिला शुभ्र धवल बनवलंय. लक्ष्मीनं तिला लावण्य दिलंय. पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप दिलंय. सदैव सत्याला मस्तकी धरणारी, क्षमेला हृदयात बसवणारी, शीलवंताला सखा मानणारी आणि पराक्रमाला पाहून घालणारी ही भूमी आमचीच आहे. औरंगजेब आमचीच आहे. आणि याच
शिवे जगदंब जगदंब आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे एक पात्री नाट्यकथा. त्या नाट्यकथेचं नाव आहे महागाई. चला तर
असेच पेपरलेस शाळा किती मज्जा आहे ना. 5वा वार्षिक परीक्षा सोडून दिला सर्व परीक्षाला पोहोचला. उगाच काटाचा नाश. खरं तर परीक्षा हारायचंच कशाला. अशा प्रकारे सर्व मुद्दे लिहून झाल्यावर मी मोठ्या अभिमानाने ती माझी बाईकडे दिली. बाईने सर्व चिठ्ठी लिहून आईला भेटायला बोलवले. ह्या मंदीमुळे काय काय भोग नशिबी येतात. बाबा तर रोज म्हणतात काही लोक फिरायला जायला. अरे पेट्रोल किती वाढलं. तर काही म्हणते सिनेमा घरीच बघा नको ते मल्टिप्लेक्स. परवा सुंदरवंशाला सांगत होती सोसायटीतल्या गोरेकाकाची नोकरी गेली. हे ऐकून मी पटकन आईला म्हणालो, आई किती मज्जा येईल ना बाबाची पण नोकरी गेली तर. आईने हस्से बघून पाहिले मला की ते गिळू ती खाऊ असं झालं. बाबा तर महागाईमुळे इतके वैतागले की ते रोज एकच गाणं म्हणतात. अरे अरे देवा कशी करू सेवा कसा करू संसार ही महागाई वाढली फार ही महागाई वाढली फार. हे ऐकून मी पटकन आईला म्हणालो, इस बात पे पिझ्झा हो जाए. तर आई म्हणते कशी काही नको पिझ्झा मी घरी बनवते भाकरी ती खा. आजीने त्याला लगेच सिक्सर मारला. खाए बेटा नाव नाही मार खदांगा. हे ऐकून मी वैतागलो आणि म्हणालो या महागाईची राशी जायची. धन्यवाद. सुमे बघापासून पाहते तुम्ही काहीतरी गंभीर बोलताय आणि तो दर्शन नंतर तुमच्याकडेच बघतोय. ते दर्शनने तुमचं नाव लिहून सानेबाईंना दिलं तर. नाही ग तुला माहिती आहे ना सानेबाई किती ओरडतात. मग पण तुम्ही काय बोलताय मला पण सांग ना ग. काय तिकडे येऊ नको. त्या दर्शनने माझं नाव लिहून सानेबाईंना दिलं तर. मला सानेबाईंना पुन्हा दुखवायचं नाहीये. तूच ये ना प्लीज. सुमे आलीस. चला चला शाळेची मधली वेळ झाली. सुमे तू तशी त्या दर्शनला घाबरत नाही उलट तोच तुला घाबरतो. बरं सांग काय म्हणाली. छट ग तुमचं आपलं काहीतरी. अगं कोणीतरी गंमत केली असेल. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आहेत ना त्या म्हणून कोणीतरी काय काय उठून सांगितलं असेल. काय तुझं लाडबाईंनी दर्शनला सांगितलं. नाही ग लाडबाई सुद्धा गमती स्वभावाच्या आहेत. मुळीच खरं वाटत नाही. अगं 2च तर वर्ष तरी त्यांना या शाळेत येऊन 2 वर्षात कोणी शाळा बदलतं का. अजिबात विश्वास ठेवणार नाही. खात्री करून घ्यायचे. कशी म्हणजे सरळ सानेबाईंकडे जाऊ आणि हो त्या दर्शनला सांगा मोठ्या व ठळक अक्षरात नाव टिपून घे. वाटते ती शिक्षा कर. मी निघाले. येताय का. मग चला. सानेबाई शाळा सोडून कशा जातील. सानेबाई म्हणजे शाळेतली आई आपली. मला रडू बसेल अशाने. थांबा ग असं एकदम नको आज जाऊया. बाईंचं लक्ष गेल्यावर आत येतीलच. त्या बघ बाईंनी आपल्याला पाहिलं त्या उठून आपल्याच दिशेने येतात. सुमे बाई पण रडतायत का ग. गप्प बसा ग. बाई आम्ही आत्ताच ऐकलंय तुम्ही म्हणे आम्हाला सोडून जाताय. खोटं आहे ना हे. तुम्ही खरं आहे असं म्हणालात बाई. बाई का मला सोडून जाताय. आम्ही कळत नकळत चुकून तुम्हाला त्रास दिला असेल तर तुमचं पाय धरतो पण प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका.
मागच्या आठवड्यात तुम्ही निकाल वाचून दाखवलात आणि तुमच्याच 2 विषयात मी नापास झाले होते. तुम्ही डोळ्यात पाणी आणून म्हणाला होता, मी इथे काळीच घालवून शिकवते आणि श्रावणी तू माझ्या 2 विषयात मला माझ्याच शिकवण्याची लाज वाटते. पण बाई, मी तेव्हापासूनच जोरात अभ्यासायला लागले. तुम्हाला लाज वाटेल असं माझ्या अजून काही घडू देणार नाही अशी देवासमोर शपथ घेते मी बाई. पण प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका. आमच्या दंगामस्तीवर रागवून चाललात का? आम्ही वचन देतो यापुढे अजिबात दंगामस्ती करणार नाही. सारेच्या सारे मन लावून अभ्यास करून परीक्षेत चांगल्या मार्गाने पास होऊन तुमचे ऋण फेडूच आणे बाई. पण प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका. आता बसल्या जागेवर अख्खा भूगोल डोळ्यासमोर कोण उभा करणार? अंकगणिताच्या आकड्यांना कानाला घालून कोण वागवणार त्यांना? आता बसल्या जागेवर भूगोल गणित या विषयाची कशासाठी वाट पाहायची? सांगा एकदा की हे खोट आहे म्हणून. तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जात नाही. सानेबाई, प्लीज आम्हाला सोडून जाऊ नका. 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 धन्यवाद. दुनियेचा चिखल यो काळा चिखल. बरं सायकल नाही आणली, रिकाम्या अंगणात चाललंय तर या चिखलाशी एवढी कुस्ती करावी लागते. सायकल आणली असती तर ती रेट माझा जीवच गेला असता. अरे बाळा, अरे ही कुत्री कोणाची त्याला जर आवडा. कसली मजा चोपलेली कुत्री ती. अरे हातला पाहिजे ते बाळा इकडे. अरे इतकी शाळा कुठं आहे रे? तिकडं लिंबाच्या झाडाकडं. लिंबाच्या झाडाला? अरे मला दाखवतं. अहो चाकी सरळ नाकाशीची शाळा. पण साहेब, शाळा भरली नाही. 11 वाजता भरणारी शाळा 2:30 वाजायला तुला तू शाळा नाही भरली. अरे हसतोस काय? चल मला शाळा दाखव. अहो चाकी नाकाशी इथे शाळा समोरच आहे. असं होतं. काय 2:30 वाजायला आले, अजून विद्यार्थ्यांचा पत्ता नाही, शिक्षकांचा पत्ता नाही आणि चक्क कोटीसारखी ती शेळ्यानी पकड्या बांधल्या. कडी लावू दे पाहिजे. अहो 2 सेकंद आतमध्ये थांबलो असतो तर वाहून धरला असता. एवढ्या लागून चिखलातून आले. पण मी असा परत जाणार नाही. ज्या कामासाठी आले ते काम पूर्ण करणार. शाळा तपासणी पूर्ण करून जाणार. बस तू त्या झाडाकडे वाट बघत कोण येते का? काय कोण गो पाहुणं? एवढा मोठा याचा अधिकारी आलोय आणि उरपण्यासारखं मलाच विचारते कोण गो पाहुणं? मी बरं आहे, तुम्ही कुठलं? आम्ही घटकापण घेतलं नाही सांगता. काय काही पानपिढी ताबाखू असेल तर हो, मी यातलं काही खात नाही. नाही खात, नाही खात. त्याला काय करणार साहेब? अहो तुम्ही याच गावचे म्हणता की याचे शाळेचे शिक्षक आहेत, ते शाळेला येतात केव्हा? अहो काय झालं? अहो मीच या शाळेचा शिक्षक आहे. अहो मी अटेंडिंग ऑफिसर आहे. हो शाळा तपासायला आलो. तपासा की शाळा पडली तिकडं. वाजले किती? काय 2:30 वाजून गेले असतील. माझ्याकडे काय घड्याळ नाही बघा. आणि तुम्ही चक्क इथं झोपलाय. अहो शाळेपेक्षा इथं गार असतं साहेब. पोरले गल्ल्या करतात तिथं. दुखत होतं म्हणलं इथं येऊन झोपतो. आणि मुलं ऐकी शाळेत भूगोलचं धडा काढून दिलं, वाचत बसलेत साहेब. चला मला दाखवा. चला 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 या या. ओ या लवकर या, लवकर या, लवकर या. कडी कोणी बाहेर घातली? मीच घातली. या बाजूला. ही तुमची शाळा.
आणि त्या तिकडं ते तुमचे विद्यार्थी. बघितलं साहेब पोराची जात कशी फिलिंदर असते ती. अहो माझा 2 मिनिटं डोळा लागला असेल नसेल तोवर पोरांनी पाठीवर दत्त घेऊन गेली बघा घराकडे. ते खेडेगावात असंच असतं साहेब. तुम्ही एका घटकापर्यंत या आत्ता गावात तरी पोरं घेऊन येतो. आपल्या गावात ते पोरं कमी नाहीत बघा. काय अहो 2:30-3 वाजायला आले, 11 वाजता भरणारी शाळा, अजून विद्यार्थ्यांचा पत्ता नाही, तुमचा पत्ता नाही आणि चिक्क गोटीसारखी शेळ्याची बाकडे बांधल्यात. त्याचं काय साहेब हे तुम्ही मला विचारलं असं वाटलंच होतं बघायला. तसं गावचा कुंभर कोण माझा दोस्त त्याने कालच्या बाजाराला ह्या 2 शेळ्यांनी पाकड्या विकत घेतल्या. त्यांना बांधायला जागा. तो म्हणलं मी आडूसा बघतोय तो तुमचा भिजून भरतील त्या बांधू का साडत या म्हणलं बाळ त्याच्या आहे काय आहे का. आणि ते कुत्र गावच्या गावशाच आहे. हा पण त्याला साळचा भर नाद्या हा ते माझी साळ चुकलच आहे पण त्याची आजा भाग चुकायची नाही माझ्या. अहो काय आहे हा हाकला पाहिजे त्यांना. ते काय शेळ्यांनी बकऱ्या बांधण्याचं ठीक नाही का. हाकला पाहिजे. गाडीच्या एवढा मोठा अधिकारी इथं आलाय आणि तो भांडीवर मांडी टाकून बसत हात हे बालू हे कोण आहे ना तू ना साहेब दिसतो साहेब दिसतो म्हणजे मागतानाच बोलतोय तो. मास्तर तुझ्या रताळी आता उद्या शाळेला नाही आलं तर चालत. बाळा कोणत्या येतेस तू. पहिली हे तुला कोणी सांगितलं ते कसं कोणाला आणायला सांगावं लागत नाही सर. तसं काय आज माझी एकादशी तर विद्यार्थी आपला रानावानातून काहीतरी वाणाला घेऊन येतात. मास्तर कसं काही खोटं बोलतोय हा. अहो तुम्हीच म्हणता ना पोरांना खोटं बोलायचं नाही म्हणून. तुम्हीच म्हणतात कोणाला काय आणण्यासाठी शाळेला 2 तास सुट्टी देतो म्हणून. कोणाला म्हणलं रताळ्या कोणाला म्हणलं केळीयन. साहेब तुम्हाला सांगू ना जर नागाला सांगलं लोडियन म्हणून. काय साहेब अहो तुमची एकादशीची व्यवस्था व्हावी म्हणजे तुम्ही शाळेला चक्क 2 तास चुकी झाली. अहो काय चुकी झाली. अहो तुमच्या अशा चुकीमुळे आज खेडेगावातील विद्यार्थी खेडेगावातच राहतो. मी आजच शासनाला पत्र लिहिणार आहे की शाळेची तपासणी 6 महिन्याऐवजी प्रत्येक महिन्याला झाल्या पाहिजे. त्याशिवाय माझ्या खेडेगावातील विद्यार्थी सुशिक्षित होणार नाही. नमस्कार, माझे नाव राजवीर विक्रम आवळे आहे आणि मी आता एक खोडकर मुलाचा अभिनय करणार आहे. कोण आहे तिकडे. ए अर्णव हार्दिक अथर्व पटकन या. खेळायचं ना. या मग चेंडू आहे माझ्याकडे. तुम्ही फक्त लगोरी मांडायला या. तुम्हालाही देतो की खेळायला. उगाच काय रडताय. आपल्याला रडीचा डाव आवडत नाही. खेळायचं तर निमूट मीच सांगेल तसंच. हा मीच सांगेल तसंच. उगाच आपले नियम ना लावायचे. इथं चेंडू कोणाचा माझा ना तर नियम सुद्धा माझेच. जर हे मान्य नसेल तर गेला बुडत. जा तुम्ही खेळायला नसलं तर माझं काही बिघडत नाही. मी एकटा खेळीन. काय म्हटलंस. चेंडू कुठे ते दाखव. मी काय दाखवू. एकदा सांगितलं ना तर माझ्यावर विश्वास ठेवायचा. जर समजा नसलाच माझ्याकडे चेंडू तर मी आहे ना खुशाल चेंडू. आमची माता म्हणते गुरुकुलात जाऊन शिक. पण मला शिकण्यापेक्षा खेळायलाच जास्त आवडतं. पण खुशाल चेंडू पटलं ना मग चला. या जरा इकडे या. हो हो तुम्हीच मी मिस मन. आता तुम्ही मला माझ्या आई वडिलांसारखे
की सारा या घे. आता आवाज नाही करायचा बरं का? मला गवऱ्या थांबायच्या. काय गं गवके? लय दिवस झाले. तुझ्याशी बोललेच नाही मी. तुला माहिती आहे का? त्या दिवशी काय झालं ते? माझा बा म्हणाला, काय रे? तुला शिकायचं. मोठी होऊन कलेक्टर बनायचं, कलेक्टर. मी माझ्या पोरीला कलेक्टर बनवणार आहे. आणि माझ्या आई? माझ्या बाबाला लय रागवायची. म्हणायची, कलेक्टर बनवणार आहे म्हणे. आधीच कलेक्टर डोंगर आहे डोंगरावर. आणि पोरीला शिकवायचं म्हणताय. पोरीच्या जातीने जरा कमी शिकलं तरी चालतंय. पोरीचं जरा हातभार आहे शेती. काय गं? माझी मदत कर. माझा भाऊ माझ्यावर लय जीव लावतो. म्हणतो, काय हो? शिकू दे की काय? 4-5 बुकं शिकली. काय म्हणताय? तसं बी. त्या हाय माझ्या मदतीला. काय बा? माझी आजी? माझी आजी पण आईसारखी. मला म्हणायची, कशाला ते बोल. बोलीस तर लोकं जाऊन टाकाय टाकतं. ते कसं? आपण थोडा त्या दिवशी ना आमच्या घरी सावकार आले. आणि माझ्या भावाला म्हटली कसा? पोरीला शिकवायला तुझ्याकडे पैका आहे. आणि माझा पैका? माझा पैका नाही, तुझ्याकडे पैका नाही. माझ्या भावाला नाही काय म्हणत नाही. आणि घेऊन सुद्धा गेला. धक्का घेऊन जाऊ माझ्या भावाला. एवढा दुष्काळ. तर कधी शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली जाऊन गेला तो. दूर गेले. म्हणून तर आत्महत्या करतात ना शेतकरी. बोला ना. आता घेऊन जाऊ माझ्या बाळाला. हा. अरे वा. काय? गंगे. माझ्या बाळाचं स्वप्न आहे. काशी गावी. त्या मोठी होऊन कलेक्टर व्हा. मी आम्ही कलेक्टर होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम हे बी झालेत की मोठे मोठे. ते आम्ही होणार. आणि ते बी गरीब परिस्थितीतून आले की मी आम्ही शिकणार. आणि मोठी होऊन कलेक्टर होणार. चल, तुझ्याशी ओळख राहिली ना, कुठे यायचं का काय माहिती. आणि गंगे, या ना तुला कलेक्टर होऊनच दाखव. शेतकऱ्यांची मदत कर. शेतकऱ्यांना काय हवंय काय नकोय सांगणार. माझ्या बाळाने माझ्या आजीला, माझ्या आईला समजवलंय बघ शिक्षणाचं महत्त्व काय असते. चल, हे समजा कामं झाले ना, मला अभ्यास बी करायला जायचं.
समझिए तेरे को पता है क्या इकरा का इंडिया तो इधर मद्रास से यूपी वाले आंध्राची पण है सारे भारत के लोग क्या करते सारे जहां से अच्छा बड़ा का 4 रास्ता हमारा और जो बीच है ना वो जाम रहता है ट्रैफिक से। लक्ष्मी तू स्कूल नहीं जा ना स्कूल है मैं स्कूल नहीं जा हाँ तो नाम चेक वन बराबर में कर हम तेरा 2 बराबर सिखाती वंदना मॅडम आज त्याला काय बोलतात सोशल वर्क करायचं चांगलं मस्त शिकवतात। ए लक्ष्मी ऐक ना मला ना दुसऱ्याला शाळेत टाकायचं तिला लय मोठं करायचंय दुसऱ्याला शाळेत टाकायचं तिला लय मोठं करायचं हो ग लक्ष्मी है तू त्याला सांगितलं होतंस तुझ्या आई बाबांना कोणीतरी तसंच मुंबईमध्ये पण खूप मोठा दंगा झाला होता या तिचा मुलगा तू सापडलेली लक्ष्मी माझी बाय कोण माझा बाप कोण मला काय माहितीये कोणाला लोक होती ना म्हणून फेकून तिला मला उठविल्यावर लोक उठविल्यातून कसा निवडून फाटक्या तुटक्या वस्तू करतात म्हणून काय करू पणंबाने मला लक्ष्मी म्हणून उचलली आणि तेरे को पता है क्या आमच्यात लक्ष्मी कोणाला म्हणतात लक्ष्मी एक देवी का नाम लक्ष्मी देवी पैसे वाली देवी जो पैसा देती है पैसे वालों को पैसा देती है और हम जैसे को ये फुटपाथ अरे चल यही छपरी जिंदगी चल यही छपरी जिंदगी यही छपरी जिंदगी आरा कुणी दिसतोय काय शाळेत ना नाही आहे ना शाळेत माझा अवतार बघाय आरा बाबा रडू नको मी येते शाळेत चल आरा कुठे घेऊन चाललंय आरा शाळा
बाबांना झाला आनंद. तो मित्र 2 मिनिटांनी परत आला आणि म्हणाला, चला जाऊया. कुठे जाऊया? तूच तर म्हटलंस ना मी चहा घेऊन आलो. अरे हो आलो ना, मी चहा घेऊन आलो. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या सोसायटीतल्या बापट मावशींनाच घ्या ना. चक्क आमच्या घरी, ते पण माधुरी मावशीला घेऊन. बोलकं वृत्तपत्र. ओके बोल बोलकं वृत्तपत्र म्हणतात कसे? तुझ्या आईने आम्हाला चहा प्यायला बोलवलंय. आमचे अण्णा म्हणतात, चहा देणं म्हणजे शिष्टाचार आणि चहा पणाला देणं म्हणजे भ्रष्टाचार. आमचे अण्णा चहाबाज आहेत आणि त्यांना नाट्यसंगीत खूप आवडतं. म्हणून सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपल्या बायकोला आवाज देऊन बोलतात, प्रिये चहा, प्रिये चहा. रात्रीचा समय चरणा, रात्रीचा समय चरणा, झाली उषक्काल. दे चहा, अगं दे चहा. कुठे गेली चहा? तशी अंडी. अरे म्हणजे अण्णांची बायको एकदम कर्कशार तोडून बोलते. लक्षण सारखं चमो चमो चमो. माझ्याशी लग्न करायच्या ऐवजी त्याच्या हवालीशी लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. घ्या ठोसा. तरी आपले अण्णा शांतपणे चहा पित होते आणि पेपर वाचत होते. आणि पेपर वाचल्यानंतर अचानकच कोसळले. अण्णा अण्णा, हार्ट अटॅक. तुम्हाला काही. तर अण्णा शांतपणे उठून म्हणतात, काही नाही, इतर चहाची गाई म्हणजे चहाची महाबाई. पूर्वी बरं होतं, साखर महाग झाली, उपाय बिन साखरेचा चहा. दूध महाग झालं, उपाय बिन दुधाचा चहा. पण आता काय? चहाच महाग झालं तर पिणार काय? बिन चहाचा चहा. धन्यवाद. निश्चितच हे सगळे कलाकार पुढे जाऊन मोठे कलावंत व्हावेत, स्टेज कलावंत व्हावेत, त्या सदिच्छा रसिक रजनीकडून आपण देऊया. नमस्कार. झोपले वाटतं सगळे. नमस्कार. मला माहिती आज संडे आहे, चिकन वगैरे कोणाला असं मस्त का मार्गशीर्ष आहे. सो खूप छान स्पर्धा झाली इथे. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करतो स्वतःला तुमच्यासमोर. माझं नाव नील राजवेकर आणि सध्या 17 तारखेला मंगला नावाचा माझा सिनेमा रिलीज होतो आहे. शिवाजी परब, अलका कुंबल आणि शशांक शेंडे त्यांच्यासोबत मी काम करतो. सो शिवाजीच्या भावासोबत मी त्यामध्ये प्ले केला आहे. सो नक्की जरूर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये सिनेमा लागणार आहे 17 जानेवारीला. नक्की जाऊन बघा आणि सांगा कसा झाला सिनेमा. थँक्यू व्हेरी मच. आणि आता स्पर्धेविषयी बोलला, स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर अगदी काय म्हणतो ना 5 वर्षापासून ते अगदी 12-13 वर्षापर्यंत ते सगळी मुलं इथे होती आणि सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केला आहे. त्या वयामध्ये आम्हाला काय बोललो असं काही समजतही नव्हतं, पण इथे येऊन स्टेजवरती परफॉर्म करताय दॅट इज अ बिग थिंग. आणि फर्स्ट ऑफ ऑल मग सगळ्याच पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. एकदा जोरदार टाळ्या तुमच्याच मुलांसाठी आणि तुमच्या स्पर्धकांसाठी. येस. होय. आणि आपल्या डान्ससाठी जे आपले परीक्षक आहेत संतोष सर खरं सांगायचं म्हटलं तर इट्स लाईक काय खूप मेमरीज आहेत. आपण कधी काम नाही केलं
बट रिमोटली आय एम फॉलोइंग यू. आय मीन जेव्हा तुमचं ते नाही रेग्युलर नाही मल्लिका शेरावतचा ते गाणं आलं होतं तेव्हा मी जस्ट स्टार्टेड डान्सिंग आणि आम्ही ते डान्सवरती कोरिओग्राफ करून मी परफॉर्म करायचो तुमचा जो काही आठवत होतं. सो आत्ता बघितलं तर ते पूर्ण मेमरीज पूर्ण आठवण्यात की अरे यार सरांना आपण फॉलो करत होतो डान्ससाठी. अँड थँक्यू फॉर दॅट थिंग्स. अँड खूपच काय म्हणतात ना तुमचं जे करिअर होतं डान्समध्ये खूपच छान होतं. प्लस आणि सुधीचा काळ होता त्यावेळेस खूपच त्यावेळेस तुमचा चेहरा म्हणजे त्यावेळेस फेमस होता आणि स्टील यू आर डुईंग. थँक्यू फॉर इन्स्पायरिंग अस. सो निकालाच्या बाबतीत संतोष सर थोडंफार मार्गदर्शन मिळते तुम्हाला. नमस्कार. परीक्षण करत असताना काही गोष्टी आम्ही पाहिल्या. मुलं म्हणजे पहिला मुद्दा मी सांगतो, मुलांकडनं हसत खेळत अभिनय करून घ्या. म्हणजे काही दोघा तिघांचं असं झालं की थोडासा स्टॉप झाला होता अभिनय करत असताना. तर तुम्ही त्यांना एवढी मोठी जी स्क्रिप्ट देता ना तर ती पाठांतर करायला नका देऊ. एक्झॅक्टली ते स्टेजवर दिसलं पाठांतर. काही मुलांचं पाठांतर दिसलं. तिथं मुलगा आला डायरेक्टली इथे येऊन उभा राहून फक्त तो स्क्रिप्ट पटापट बोलून गेला. तर गरजेचं नाही आहे की त्याने स्क्रिप्ट पाठांतर केली म्हणजे त्याचा अभिनय झाला नाही. मुळात अभिनय करत असताना परीक्षक जेव्हा त्यांचा अभिनय बघतात तर त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यानंतर त्यांनी जो स्टेज आहे तो स्टेज कसा वापरलाय, त्यानंतर त्यांनी शब्दफेक जे डायलॉग डिलिव्हरीज आहेत ते कशा पद्धतीत करतात आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे जे कॅरेक्टर त्यांनी केले, जे सादरीकरण जे करतात त्याच्यामध्ये ते की इन्व्हॉल्व जे केलं हे महत्त्वाचं असतं. तर माझा आवाज येतोय? तर सादरीकरण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि सादरीकरण करत असताना या गोष्टींकडे लक्ष द्या. म्हणजे स्क्रिप्टवरती फक्त पाठांतर करू नका घेऊ. त्या दोघांना जेव्हा आम्ही बोललो कुठे तुम्ही करा त्यांना ते प्रोत्साहन द्या, पण त्यांना फक्त पाठांतर करू नका घेऊ. खेळत खेळत तो अभिनय त्यांच्याकडून हसत खेळत करून घ्या. मुलं आजच्या डेटला मुलांची जी मेमरी आहे ती खूप शार्प आहे आणि या गोष्टी करत असताना मुलांकडनं त्या हसत खेळतच करून घ्या तर ते पटकन पकडतील. आणि बाकी काय छान सर्वांनी सर्वप्रथम सर्वांचं मी कौतुक करेन. जोरदार टाळ्या स्वतःसाठी पण वाजला. तुम्ही जे कॅरेक्टरायझेशन करताय जसं यांनी सांगितलं की जर तुम्ही 2 कॅरेक्टर प्ले करताय तर त्यामध्ये डिफरन्स दिसला पाहिजे. सो बेसिक त्याबाबतची जी आहे म्हणजे समजा तुम्ही इथे उभं राहून बोलताय तर इथे उभं राहून दुसरं कॅरेक्टर नाही बोलू शकत ना. इफ यू टॉकिंग दॅन तुम्हाला ह्या बाजूला येऊन दुसरं कॅरेक्टर प्ले करता आलं पाहिजे. सो ते काही मुद्दे आहेत. त्यानंतर जर तुम्ही फंबल मारताय समजा अडथळताय कुठे तर कॉन्फिडन्स न घालवता पुन्हा सुरुवात करा. मला माहिती आहे की अशा काही गोष्टी झाल्या. सो त्यामुळे आम्हाला तिथे काही मार्क्स कट करावे लागले आहेत. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका. प्रत्येकाने लक्षात घ्या की आम्ही जो निकाल दिला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पार्शलिटी नाही आहे, इथे फेवरिझम नाही आहे. आम्ही इथे नवीन आहोत, आम्ही कोणालाच ओळखत नाही. त्यामुळे असं कधी मनामध्ये आणू नका की अरे नाही यार आमच्याने सांगितलं. मला माहिती आहे प्रत्येक मुलाने दिला परफॉर्मन्स आपल्या आईवडिलांसाठी चांगलाच वाटत असतो, बरेचजणी कसं आहे करू. सो आम्ही एक थोडंफार माहिती आहे म्हणून त्या गोष्टी कन्सिडर करून आम्ही हा निकाल देतो. सो तुम्ही जे करताय ते करत राहा, कारण की ॲक्टिंगमध्ये तुम्ही आत्तापासूनच काम करताय. सो नक्कीच तुम्ही मोठे कलावंत व्हाल, पुढे जाऊन कंटिन्यू करा. आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या टीमांकडनं शुभेच्छा. निकाल आता जाहीर होतोय. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि असंच काम करत राहा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. या ठिकाणी यादव सरांनी आम्हाला खूप वेळ दिलेला आहे. या ठिकाणी स्पायसी तडका हॉटेल आहे, त्याचे मालक आहेत आणि येथे त्यांची दोन्ही सदस्य पण इथे येऊन बसलेले आहेत. ते तो एवढा वेळ आपल्या हॉटेलमधून काढून देणं म्हणजे एवढं प्रेम हे गोरख माने यांच्यावरती आहे, या संस्थेवरती आहे. आणि निश्चितच आमच्याकडून हा छोटासा प्रयोग आहे की आपण एकमेकांनी मराठी माणसाला एकत्र जमलं पाहिजे आणि हाताहात घालून पुढे निघालं पाहिजे. साहेब काय मोठ्या हुद्द्यावर काम करतायत, परंतु व्यवसायामध्ये आत्ता पडलं पाहिजे. तुम्हाला नोकरीच्या मागे लागू नका, नोकऱ्या देणारे व्हा.
नोकऱ्या मागणारे होऊ नका हा संदेश त्यांनी दिलेला आहे आम्हाला. आणि म्हणून आपण दुसऱ्यासाठी जगतो. फुलं निर्माण होतात दुसऱ्यासाठी. बघा, झाड स्वतःसाठी निर्माण होत नाही, तुम्हाला सावली देतं, फळं देतं. फुलं निर्माण होतात, ती इथे देवाच्या समोर वाहिली जातात. तसं आपण पण आपला देह दुसऱ्यासाठी शिजवला पाहिजे, हा संतांनी सांगितलेला संदेश आहे. आणि म्हणून आपण हे काम करतोय की कलाकार घडवण्याचं काम करतोय रसिक प्रेसनी. तुम्हा सर्वांचा खूप खूप सहकार्य लाभलेला आहे, सहभाग लाभलेला आहे. असंच उदंड प्रेम असू द्या. आणि एक स्पेशल अनाऊन्स करतोय निकालाची की पहिला जो आपला एकपात्री प्रयोग झाला, एकपात्री अभिनय झालेला आहे, याच्यामध्ये जजेसनी म्हणजे या परीक्षकांनी एक वेगळा कलाकार निवडलेला आहे. एक वेगळं पण त्या कलाकारामध्ये त्यांना पाहायला मिळालं. म्हणून आपण 3च बक्षिसं काढली होती, परंतु जजेसनी आणखीन एक बक्षीस आम्हाला द्यायला लावत आहेत ते, कारण त्यांना तो कलाकार भावलेला आहे. आणि म्हणून त्यांनी स्पेशल एक कलाकार निवडलेला आहे आणि ते कलाकार आहे तपस्या पाटील. तपस्या पाटील यांनी मंचावर यायचं. जजेस तिला हे गिफ्ट, एक स्मृतिचिन्ह आणि सर्टिफिकेट देत आहेत. जजेसच्या वतीनं आहे हे. त्यांनी जजमेंटमध्ये ही त्यांना भावलेली आहे चहावाली. चहा कसला कसला प्यायला लावला तरी पप्पांचा चहा. ॲक्च्युली तिच्याबद्दल सांगायचं झालं तर मध्ये फक्त ती थोडं विसरली म्हणून प्राईज गेलं, कारण की आम्हाला ते कन्सिडर करावं लागतं. बाकी कॉमेडी टायमिंग आणि कॅरेक्टरायझेशन विच इज व्हेरी मच इम्प्रेसिव्ह. तिचे आईवडील कोण आहे? कॅन यू रेज युअर हँड प्लीज? हाय. हे जाते का नाट्य शिबिराला वगैरे? जाते ना? कंटिन्यू करा. खूप छान कॉमेडी टायमिंग आहे तिचा. अँड डेफिनेटली पुढे जाऊन आणखीन सांगेल. ओके, थांबवू नका. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. तिसरा क्रमांक कोणाला असेल? तुम्हाला कोण वाटतं? तिसरा क्रमांक आहे आजच्या कलाकारामध्ये, आजच्या स्पर्धेमध्ये शेषा हिंदळेकर, जिनं कचरावालीचा रोल निभावला होता. आणि तिसरा क्रमांक आपण फक्त सर्वांना फक्त हे सन्मान चिन्ह आणि देत नाही, आपण काही रक्कम देतोय कलाकाराच्या विकासासाठी. आणि म्हणून आपण म्हणलेलं आहे की रसिक प्रेसनी ही संस्था फक्त प्रोत्साहन देतेच, परंतु आर्थिक योगदान सुद्धा कलाकाराला देते. आणि म्हणून मी यादव सरांना विनंती करेन की या कलाकाराला थोडं मानधन आणि सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट द्यायचं आहे. तुम्ही काय जज केलं की नाही? प्रतिपक्ष चंद्रलेखेवर विष्णुवंदिता आशा असनो शिवचेच्या मुद्रा भद्राय राजते. कोण आहेत राजा? संभाजीराजे. या मंचावरती आराध्य पाटील छत्रपती संभाजी महाराजांना आपण काय बक्षीस देणार, परंतु त्यांच्याकडून ती प्रेरणा घेतली आपण. अत्यंत ऊर्जावर्धक वाक्यरचना आणि खऱ्या अर्थानं त्यांनी संभाजी महाराज उभा केला. दुसरी कृपा गायकवाड, मला वाटतं ती दुसऱ्या स्पर्धेत सुद्धा असल्यामुळं तिनं वेशभूषा चेंज केलेली आहे, तयार झालेली आहे. ती दुसऱ्या स्पर्धेला सुद्धा 2 स्पर्धेमध्ये भाग घेते. आजच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तिनं पहिला क्रमांक मिळवणारी आमची कृपा, आमच्यावर कृपा असू दे, अशी तुम्हा सर्वांची पण कृपा असू द्या. या निमित्तानं म्हात्रे सर तिला या स्पर्धकाविषयी इतकं सकलनेस ठेवा किंवा इतका इम्पॅक्ट ठेवा की जो समोरच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. फक्त डायलॉग डिलिव्हरी करणं किंवा मोठमोठ्याने डायलॉग्स म्हणणं हा परफॉर्मन्स होत नाही. सो तुम्ही जे
आरामशीर जरी बोलत असाल ना तरी ते तुमचं बोलणं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना टच झालं पाहिजे, समोरच्या रसिकांपर्यंत ते रिसीव्ह झालं पाहिजे. सो तसं इथं झालं. सो म्हणून आम्ही तिला फर्स्ट प्राईज देत आहोत. ह्या गोष्टी आम्ही जे आता सांगतोय थोडंफार आम्हाला काही नॉलेज आहे ते सामान आमच्या गोष्टीकडनं आम्हाला जे मिळालं ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्याच गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या आणि असेच पुढे जात राहा. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन. जजेस केलेला आहे. यानंतर आपण सर्व सहभागी कलावंतांचा सत्कार करतोय. राजवीर आवळे यांनी मंचावर यायचं आहे. राजवीर. श्रावक आता तयार होऊन आलं दुसऱ्या स्पर्धेसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनय स्पर्धेमधला आहे. अभिनय स्पर्धेत अत्यंत उत्साहवर्धक त्यांनी अभिनय केलेला आणि एक सन्मान चिन्ह दोन म्हात्रे सर सन्मानित करतील. नृत्य स्पर्धेला तयार व्हायचं आहे जे स्पर्धक आहेत त्यांनी. चिन्मय पोंगडे सुरुवातीला मंचावरती आला आणि नील सर आणि संतोष सर दोघांनी त्यांना चिन्ह द्यावं. श्रावणी स्वतः तिला सुद्धा म्हात्रे सर सन्मानित करतील. एक सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट देऊ. श्रावणी सुद्धा एक वेगळ्या दुसऱ्या स्पर्धेत भाग घेणार आहे. त्यामुळे ती तयारी झालेली आहे. हे सगळं प्रोत्साहन आहे. फक्त त्यांना प्रोत्साहन द्या.